जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। सारथी NMMS परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची थांबलेली शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करण्यात यावी। प्राध्यापक अमोल गावडे सर। शिरोळ सारथी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पूर्वी शिष्यवृत्ती देण्यात येत होती। ही शिष्यवृत्ती परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 9,600 रुपये प्रमाणे इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी पर्यंत 4 वर्ष मिळत होती। ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असून अनेक मराठा समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ती मोठा आर्थिक आधार ठरत होती। परंतु सद्यस्थितीत ही शिष्यवृत्ती शासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद केलेली आहे। शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे। याबाबतचे निवेदन आंदोलक अंकुश संघटनेमार्फत काल शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी शिरोळच्या निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील मॅडम व शिरोळच्या गट शिक्षणाधिकारी सौभारती कोळी मॅडम यांना देण्यात आले। त्याचबरोबर या मागणीचा ईमेल देखील राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना करण्यात आल्याचे सांगण्यात आले। यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राकेश जगदाळे, सदाभाऊ महात्मे, कृष्णा देशमुख, राजू आवळे, अक्षय पाटील, डॉक्टर शिवाजी पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। जागृत जनमत न्यूज साठी शिरोळहून संपादक विनोद पाटील। नमस्कार। इयत्ता 8वी मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना केंद्रामार्फत एक परीक्षा घेतली जाते NMMS। त्या विद्यार्थ्यांना पात्र विद्यार्थ्यांना केंद्रामार्फत प्रत्येक वर्षी 12,000 रुपये मिळतात। पण महाराष्ट्रातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा यासाठी सारथी शिष्यवृत्ती म्हणून सुरू होती आणि या सारथी शिष्यवृत्ती अंतर्गत त्या ठिकाणी पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9,700 रुपये मिळत होते। गेली कित्येक वर्ष या ठिकाणी या सारथी शिष्यवृत्तीमार्फत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळत होती, परंतु अचानक गेली वर्षभर झालं ही शिष्यवृत्ती पूर्णपणे या ठिकाणी शासनाने बंद केलेली आहे। याच्या संदर्भात कुठलाही जाहीर शासनाने काढलेला नाही, काही याच्यावरती भाष्य केलेलं नाही आणि अचानक ही शिष्यवृत्ती त्यांनी बंद केलेली आहे। या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, त्याचबरोबर या राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे या निवेदनाद्वारे की मराठा समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार होता ही शिष्यवृत्ती 9,700 रुपये 4 वर्ष मिळत होती, ही शिष्यवृत्ती बंद केलेली आहे आणि पुन्हा शासनाने शिष्यवृत्ती सुरू करावी, त्याचा पुनर्विचार करावा यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। यात लवकरात लवकर तोडगा काढावा ही आम्हाला आमची सर्वांची त्यांना विनंती आहे। धन्यवाद।